ना जे असं नाहीये की कुणाच्या पोटावर पाय आणायचे आहेत, इथे दोन्ही पक्षांचे पण हेच प्रवक्ते करतात ना. कुणाला पोटावर, ऐका एक मिनिट संजयजी, मुळात तुम्ही चुकीची माहिती देताय. मुळात मुळात जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचा परमिट घेता रिक्षाचं, जेव्हा त्या रिक्षा चालकांना बॅज मिळतो, तेव्हाच अपेक्षित असतं की त्यांना इथली किमान मराठी भाषा आली पाहिजे. हा तर लिखित नियम आहे, तो काय आज नाही आलाय, तो 1988 साली बनलेला आहे, तेव्हापासून आलेले. म्हणजे हे जे आहे की रिक्षा चालक, टॅक्सी चालक माईकवर सगळ्यांच्या समोर सरळ म्हणतात, नाही शिकत जा, आम्हाला नाही शिकायची आहे, काय करायचं ते करून घ्या, जातो आम्ही मुंबईच्या बाहेर, तुम्ही काय. ही आव्हानाची भाषा कसली आहे? तुम्ही ज्या मातीमध्ये काम करता, ज्या मातीमध्ये कमवता, त्याच्याशी कणभराचं इमान नाहीये तुमचं? मॅडम, पहिल्यांदा मी बोललो की सगळ्यांना मराठी आपण इथं महाराष्ट्रामध्ये राहतो तर आलीच पाहिजे. दुसरा, जर ते मराठी बोलू शकत नाही मग तुम्ही त्यांना परवाना कशाला देतात? नाही द्या ना. बरोबर, हाही मुद्दा बरोबर आहे. बरोबर आहे ना. बरोबर. आता तुम्ही दिलं आणि त्यांना येत नाही. हम्म. आता त्यांचं वय झालं 50-55, त्यांचं वय झालं. आता ते शिकणार, ते लवकर शिकणार नाही. नवीन जर मुलं असला तर तो शिकणार, पण जे ओल्ड झाले आहेत ते भाषिक, जे हिंदी भाषिक आहेत ते शिकू शकत नाही. हे आपण पण समजून घेतलं पाहिजे ना. त्यावेळी तुम्ही परवाना दिल्या, तुमच्या ते ऑफिसरने पैसे काढले, त्यावेळी काय झालं नाही. आणि आता आपण एक ऑर्डिनन्स आणलं, ठीक. 1 तारीख से संजयजी हा मुद्दा मान्य करते, हा मुद्दा मान्य करते. नियम असेल तर त्याची अंमलबजावणी तिथे व्हायला पाहिजे होती, ती का नाही झाली हा मुद्दा मान्य. विचारूयात आपण सत्ताधाऱ्यांना.